शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। नमस्कार, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, हा 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे आणि ह्याच औचित्य साधून आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जर करायचं असेल तर ते पारायण कसं करावं, नियम अटी काय असणार आहेत, तर ह्याबाबत सर्व काही इन डिटेल माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर बघा, शिवलीलामृत ग्रंथ हा 15 अध्यायाचा आहे। बघा, जो जुना ग्रंथ आहे त्यामध्ये 14 अध्याय दिलेले आहेत, पण जो नवीन प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये 15 अध्यायाचा असा ग्रंथ आहे। तो 1400 ओवींचा हा शिवलीलामृत ग्रंथ असणार आहे। तर बघा, अगदीच तुम्ही पारायण कधी चालू करू शकता, तर बघा अगदीच उद्यापासून सुद्धा तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करू शकता। तर बघा, एक पारायण तुम्ही 7 दिवसात सुद्धा संपवू शकता। म्हणजेच बघा, 2-2-2 असे 7 दिवसात आपल्याला पारायण करायचं आहे। म्हणजेच उद्यापासून जरी तुम्ही सुरुवात केली पारायणाला तरी पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 2 असे करत आपल्याला बघा शेवटच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचं 14 अध्याय पूर्ण होणार आहेत। मग तुम्ही त्या दिवशी शेवटच्या दिवशी 3 अध्याय सुद्धा पठण करू शकता किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा पठण करू शकता। तर बघा, अगदीच तुम्ही एक पारायण करायचं असेल तर उद्यापासून सुद्धा 7 दिवसाचं एक पारायण सुद्धा करू शकता। किंवा काही जणांना असं होतं की बघा, एक दिवशीय सुद्धा पारायण करायचं असेल, म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी जरी पारायण करायचं असेल तरी एक दिवशीय सुद्धा तुम्ही पारायण नक्कीच करू शकता। फक्त एवढंच की 15 अध्याय आहेत आणि 1400 ओव्या त्यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे बघा एकाच बैठकीत किंवा अगदीच की तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून काही निम्मे पारायण केले, म्हणजेच निम्मे अध्याय पठण केले, दुपारी निम्मे अध्याय पठण केले किंवा अगदीच प्रदोष काळात निम्मे अध्याय पठण केले तरी सुद्धा काहीच हरकत नाही। पण शक्यतो एकाच बैठकीत जर आपण शिवलीलामृताचं जर एक दिवशीय पारायण केलं तर खरंच खूप उच्च कोटीची सेवा होते। त्याचबरोबर बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसाचं एका बैठकीत सुद्धा तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्ही टप्प्याटप्प्याने एक दिवशीय सुद्धा पारायण करू शकता। त्याचबरोबर बघा, अगदीच 3 दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता, 5 दिवसाचं पारायण करू शकता। तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीचं तुम्ही नक्कीच पारायण करू शकता। तर नियम अटी काय असणार आहे, तर बघा, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, भगवान विष्णू हे जगाचे पालन करणारे आहेत, तर शिव शंकर तर बघा ते अंतिम सत्य असणारा मृत्यू देण्याचे काम हे भगवान शंकर करत असतात। बघा, ज्यांच्या घरात शिवलीलामृताचं पारायण होतं तर ते खरंच जे काही तुमच्या घरी शारीरिक मानसिक त्रास असेल किंवा इच्छापूर्तीसाठी जरी तुम्ही हे पारायण केलं तर ती उच्च कोटीचं असणार आहे। बघा, श्रावण महिन्यामध्ये सर्वच जण आपण शिवलीलामृताचं पारायण हे करतच असतो, पण जेव्हा आपण महाशिवरात्रीच्या वेळेस सुद्धा हे पारायण केलं तर अति उच्च कोटीचं हे पारायण ठरतं। बघा, अगदीच नंदी पक्षामध्ये शिवतत्व हे अधिक प्रमाणात जागृत झालेलं आहे। बघा, त्याचाच एक औचित्य साधून जर तुम्ही महाशिवरात्रीचं औचित्य साधून जर तुम्ही शिवलीलामृताचं पारायण केलं तर जे काही तुमच्या इच्छापूर्ती असतील किंवा मानसिक शारीरिक काही त्रास असेल, आरोग्याचे काही त्रास असतील तर नक्कीच ते बरे होतात। त्याचबरोबर भगवान शिवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी नक्कीच मदत होते। आणि बघा, जे काही 14-15 अध्याय दिलेले आहेत तर प्रत्येक अध्यायाची एक फलश्रुती ही वेगवेगळी सांगितली गेलेली आहे। आणि जेव्हा आपण संपूर्ण शिवलीलामृताचं पारायण करतो तर त्या सर्व काही फलश्रुतीचं पुण्यफळ आपल्याला भेटत असतं। भगवान शिवांची सेवा करतो तर ती प्रदोष काळात केलेली अति उच्च कोटीची ठरत असते। बघा, ज्यांना खरंच सकाळी करणं शक्य असेल तर त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हे पारायण प्रदोष काळामध्ये करू शकता। दिवसभरात कधीही पारायण करू शकता, फक्त एक काळ असावा पारायणाचा। म्हणजेच तुम्ही आज एका टायमिंगला केलं तर उद्या सुद्धा त्याच टायमिंगला आपल्याला हे पारायण करायचं आहे। तर बघा, पहिल्या दिवशी अगदीच तुमच्या जवळपास कुठे भगवान शिवांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन आपल्याला प्रार्थना करावी, किती दिवसाचं तुम्ही पारायण करणार आहात। त्याचबरोबर बघा, तिथं जाऊन तुम्ही जलाभिषेक करावा आणि तिथं प्रार्थना करून आल्यानंतर आपल्या घरी त्या दिवसापासून पारायणाला हे सुरुवात करावी। ज्यांना खरं शक्य असेल की जवळपास कुठं मंदिर आहे, मला मंदिरातच जाऊन पारायण करायचं आहे, तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही नक्कीच पारायण करू शकता। किंवा बघा, असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या मंदिरात जाऊन आपण पारायण करतो तर तिथं खरंच
खरंच खूप मोठ्या प्रमाणात एक पावित्रता असते. बघा त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला भेटत असतं. जसं की 100% फळ जरी आपल्याला घरात पारायण केल्यामुळे भेटत असेल तर कितीतरी हजार पट आपल्याला पुण्य मंदिरात पारायण करून हे भेटत असतं. त्यामुळे जर खरं शक्य असेल तर मंदिरात पारायण करावं. नसेल जवळ कुठे तर तुम्ही घरीच शिवलिंगावरती जलाभिषेक करावा, प्रार्थना करावी आणि घरीच तुम्ही पारायण करू शकता. आता बघा पारायण करताना अगदीच तो ग्रंथ हलवावा का, तर तुम्हाला जर खरं 7 दिवसाचं तुम्ही पारायण करत असाल तर नक्कीच तुम्ही जे 2-2 अध्याय पठण झाले की तुम्ही ते पारायण म्हणजेच वाचन झालं की ते तुम्ही जागच्या जागी ग्रंथही ठेवू शकता. किंवा अगदीच तुम्हाला असं वाटतंय की मला ग्रंथ नाही हलवायचा तर तुम्ही ते वाचन झालं की तो ग्रंथ झाकून आपल्याला एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. नाही उचलला, नाही हलवला 7 दिवस तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आता नियम काय असणार आहे तर बघा, या दरम्यान जेव्हा आपण सेवा करतो, एवढी पवित्र आपण शिवलीलामृताचं पारायण करणार आहे तर मांसाहार करायचा नाहीये. एखाद्या इच्छापूर्तीसाठी जर संकल्पयुक्त पारायण करत असाल तर नक्कीच परांना आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याचबरोबर बघा, आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीये. चामड्याचे जे काही वस्तू असतील तर त्या परिधान करायच्या नाहीयेत, ते वापरायच्या नाहीयेत. आणि आपल्याला पांढरी कपडे घालून पारायणाला बसायचं आहे. अगदीच पांढरी वस्त्र असतील तर आवर्जून घालावी किंवा कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र घालून पारायणाला हे बसू शकता. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं. शक्यतो ब्रह्ममुहूर्त किंवा प्रदोष काळ निवडा. भगवान शिवाची सेवा करण्यासाठी तर प्रदोष काळ अतिउच्च कोटीचा आहे. त्या दरम्यान सुद्धा तुम्ही नक्कीच आवर्जून पारायण करू शकता. तर नियम असे एवढेच आहेत की आपल्याला परान्न वर्ष मांसाहार नाही करायचा आणि काळे वस्त्र, चामड्याचे वस्त्र आपल्याला परिधान नाही येत करायचे. त्याचबरोबर बघा, कांदा लसूण, बघा जसं की गुरुचरित्राच्या पारायणाला आपण काही एक धान्य किंवा जे काही बाकीच्या गोष्टी लिमिटेड आपल्याला खायच्या असतात, तर जेव्हा शिवलीलामृताचं पारायण करतो तर तेव्हा आपल्याला कांदा लसूण फक्त वर्ज करावा लागतो. ज्या तामसिक गोष्टी आहेत तर त्या वर्ज कराव्या लागतात. म्हणजेच की आपल्याला कांदा लसूण हा पूर्णपणे जोपर्यंत पारायण चालू आहे तोपर्यंत वर्ज करायचा आहे, तो खायचा नाहीये. तर असे छोटेसे नियम असणार आहेत. तर शेवटच्या दिवशी तुम्ही अगदीच की रोज नैवेद्यामध्ये दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला भगवान शिवांना तरी सुद्धा काही हरकत नाही. फ्रूट वगैरे ठेवले, असं आपल्याला रोजचा पारायण होस्तोपर्यंत नैवेद्य ठेवायचा आहे. किंवा अगदी साखर जरी ठेवली तरी सुद्धा काही हरकत नाहीये. शेवटच्या दिवशी अगदी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही पुरणपोळीचाही स्वयंपाक करू शकता किंवा दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. किंवा अगदी जे काही साधं तुमच्या घरात बनत आहे तर त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी बघा सर्वांचाच उपवास हा असतो, त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. जे काही तुमच्या घरात भाजी भाकरी किंवा अगदी साधं सिंपल किंवा पुरणपोळी असेल किंवा जे काही तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार बनवायचं असेल तर ते तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता. ग्रंथाला, शिवलिंगाला नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदीच मंदिरात जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. तर ह्या पद्धतीनं आपल्याला शिवलीलामृताचं हे पारायण करायचं आहे आणि उद्यापन अगदी साधं सिंपल तुम्ही करू शकता. जर खरं शक्य असेल तर तुम्ही बघा, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आवर्जून अन्नदान सुद्धा करू शकता तुमच्या इच्छेनुसार सर्व काही. तर तुम्हाला नक्की समजलं असेल की शिवलीलामृताचं पारायण हे कसं करावं. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.